Welcome back to Ingwa News. The death anniversary of Goa's first Chief Minister, late Bahusaheb Bandodkar, was observed at Bahusaheb Bandodkar Chowk in Mandre. The program was organized by Sapteshwar Higher Secondary School and the college associated with Advocate Ramakant Khalap, who was present as tributes were paid to Bandodkar and his contribution to Goa's development. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक गोव्याच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे दयानंद बांदोडकर म्हणजेच आपल्या लाडक्या भाऊसाहेब बांदोडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म 1911 मध्ये झाला. सामान्य जनतेच्या अडचणी आणि गरजा त्यांनी जाणून समजून घेतल्या. गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1963 मध्ये ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्या काळात गोव्याच्या विकासासमोर अनेक आव्हाने होती, मात्र त्यांनी शिक्षण, शेती, ग्रामीण विकास आणि सामाजिक प्रगती यांना विशेष महत्त्व दिले. भाऊसाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे शिक्षणाचा प्रसार. समाजातील गरिबी आणि सामान्य कुटुंबातील मुलांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शिक्षण हे केवळ काही मोजक्या लोकांचे साधन न राहता प्रत्येकासाठी उपलब्ध व्हावे या त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासावरील भर दिला. सामान्य माणसाचे जीवनमान सुधारावे, गावाचा विकास व्हावा आणि समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची संधी मिळावी यासाठी त्यांनी काम केले. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. नेतृत्व म्हणजे केवळ पद नाही, तर समाजासाठी जबाबदारीने काम करण्याची वृत्ती आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रामाणिकपणा, समाजसेवा, शिक्षणाचे महत्त्व आणि लोककल्याणाची भावना शिकली पाहिजे. आज आपण त्यांची पुण्यतिथी निमित्त यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीसाठी करूया. भाऊसाहेब बांदोडकर यांचे कार्य आणि विचार सदैव आपल्याला प्रेरणा देत राहील. भाऊसाहेब बांदोडकर केवळ शिक्षणालाच नव्हे तर गोव्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासालाही महत्त्व दिले. सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी काम करणे ही त्यांची कार्याची खासियत होती. त्यांचे व्यक्तिमत्व साधे, सरळ आणि लोकांशी जोडलेले होते. मोठेपणाचा गर्व नसल्यामुळेच ते सामान्य जनतेच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करू शकले. आज आपण आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान आणि अनेक सुविधांचा वापर करतो, पण या प्रगतीमागे भाऊसाहेबांसारख्या महान नेत्याचे योगदान आहे हे आपण विसरता कामा नये. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ पुष्पांजली अर्पण करून थांबू नये. त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवण्याची संकल्प करूया. शिक्षणाचा आदर करूया, गरजू व्यक्तीला मदत करूया, समाजाच्या विकासासाठी योगदान देऊन आणि गोव्याच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक बनूया. भाऊसाहेबांचे जीवन आपल्याला एक संदेश देते. मोठे होण्यासाठी फक्त स्वतःची प्रगती पुरेशी नाही, आपल्या प्रगतीसोबत समाजाचीही प्रगती झाली पाहिजे. अशा या महान नेत्याचे कार्य स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हे संकल्प करूया. महान नेते भाऊसाहेब बांदोडकर यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. Being here in Mandre gives us a special responsibility. Let us know the history of our land. Let us respect the people who contributed to its development. Let us make good use of the educational opportunities available to us. And most importantly, let us strive to become responsible citizens who contribute positively to our society. On this occasion, let us remember Bahusaheb Bandodkar not only with flowers and words, but by carrying forward the values he stood for. May his vision for an educated and progressive Goa continue to inspire generations of students. Let us pay a humble and respectful tribute to the great son of Goa, Bahusaheb Bandodkar. शिक्षणाची गंगा भाऊने गावोगावने, पण भाऊ तेवढ्यावर थांबले नाही. ही जी जमीन, शेत दिसत आहेत, हे जे डोंगर दिसत आहेत, ही काजूची रानं दिसत आहेत, माडाची आगाय दिसते. एकेकाळी सारी जमीन काही विशिष्ट लोकांच्या हाती होती, बांधकरांची होती, आणि कसणारे होते एकेकाळी तुमचे आई वडील.
तुमचे आजोबा या मुलांना सांगतो, तुमचे आजोबा मुद्दाम जाऊन घरी जाऊन विचारा. तुमच्या घरी जे आज भात येतं, भाताचं पीठ येतं, माळाचे माड नारळ येतं, ती जमीन कोणाची होती? तर तुमचे आई वडील सांगतील ही भाटकरांची होती. मालक जमिनीचा एक आणि त्यात कसणारा, पीक काढणारा दुसरा, अशी विसंगती असायची. भाऊने हा विसंगवाद तोडला, कुळ कायद्याची निर्मिती केली. कसेल त्याची जमीन, जो घाम गाळतो, जो कसतो, त्याची जमीन असते. अशा नियमांचा पाठपुरावा केला आणि आपल्या गोव्यात क्रांती झाली. त्या क्रांतीची फळं आम्हाला आता दिसत आहेत की तुम्ही सगळे मुलं छानपैकी शिक्षण घेता, तुमच्या थोरल्या बंधूंना, बहिणींना, आई वडिलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि घरात समृद्धी आली, श्रीमंती आली. या श्रीमंतीचा, या समृद्धीचा उपयोग तुम्ही करून घेतला. शिक्षणात नंबर 1 अशा प्रकारे तुमचा अभ्यास आहे. तुमचे गुरुजी ज्या प्रकारे तुम्हाला शिकवतात, मास्तर लोक, मास्तरने लोक, त्यांचं मी लांबून असं अवलोकन करत असतो. हे सगळ्या शिक्षिका, सगळे शिक्षक छानपणे तुम्हाला शिकवतात आणि तुमच्या आई वडिलांची स्वप्न पुरी व्हावीत यासाठी प्रयत्न. तरी एक साखळी झाली पाहिजे. संस्था स्थापन करणारे आम्ही लोक, ज्यांना ही मोठी खुर्ची देऊन तुम्ही आमचं सन्मान करता, शाळेचे शिक्षक, तुमचे पालक, या तिघांचेही एकत्रितपणे प्रयत्न असतात तुम्हाला चांगलं शिक्षण असे प्रयत्न होत आहेत. गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुचं वर्णन, गुरुंना वंदन करता. या शाळा गावात उघडल्या, त्या भाऊंना वंदन करणं तुम्हाला मिळालं. या गावासाठी जो वारसा दिला होता तो आमचे चेअरमॅन ॲडव्होकेट रमाकांत खलप यांनी इथं महाविद्यालय सुरू करून आणि शाळा सुरू करून पुढे नेला. तसेच सहकार क्षेत्रातले जे मदत होती तिथं बँक उघडून अनेक लोकांना रोजगार दिले. आपण जेव्हा शाश्वत विकास म्हणतो तर शाश्वत विकासाचे अनेक दाखले देता येतात. आज आपण करोडोच्या बिल्डिंग पाहतो, मोठमोठे पार्लमेंट्स किंवा संसद भवन उभारली जाते, पण भाऊसाहेबांनी उभारलेली कला अकादमी आजही दिमाखात उभी आहे, पण तो वारसा शाश्वत विकासाचा पुढे नेता आला नाही. भाऊंना या पेडण्यावरती खूप विशेष मेहरबानी केली, कारण ते या गावामध्ये जन्मले होते. जन्मजात त्यांना अनेक संकटांना तोंड देऊन त्यांनी ही पद भूषविलं होतं. त्यांनी निवडणूक लढवली नाही, पण लोकांनी त्यांना आग्रह केला. पुढे लोकांनी त्यांना गोव्याचे पहिले मुख्यमंत्री केले आणि आसमानतात त्यांची कीर्ती पोहोचवली. घडलेली आपल्या मांजरे मतदारसंघाची गोष्ट सांगतो. भाऊसाहेब मांजऱ्याला येत होते आणि चोपड्याला वेताळ मंदिरासमोर काही मुले पिढे भाड्याचं जे आपण झावळ घेतो ते पिढो, तर त्या पिढ्याची बेट करून खेळत होते. भाऊसाहेबांची सहज नजर त्यांच्यावर गेली आणि त्यांनी पाहिलं तरी ही मुलं पिढ्याचं बेट घेऊन खेळत आहेत. त्या ड्रायव्हरला सांगितलं की थांबा. त्या ड्रायव्हरने गाडी उभी केली. भाऊसाहेबांना त्या मुलांना बोलावलं. मुलांना वाटलं कोण आपल्याला बोलावतो, तर त्या ठिकाणी मुलं धावत आली तर भाऊसाहेब होते. तर त्यांनी सांगितलं काय तुमच्याकडे बॅट नाही का रे, तर मुलं हसायला लागली. तर भाऊनी सांगितलं तो पिढा फेकून द्या आणि आपल्या खिशातून पैसे काढून दिले आणि तुम्ही उद्यापासून चांगली बॅट आणून खेळा. म्हणजे एवढं
लहान मुलावर सुद्धा त्यांचं लक्ष होतं. म्हणजे त्यांना माहीत होतं की आजची मुलं ही उद्याची देशाचे भावी नागरिक आहेत, पुढचे नेते आहेत आणि आपला देशाचा कारभार त्यांच्या हातामध्ये राहणार. तर अशा मुलांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, निर्व्यसनी व्हावं ही त्यांची इच्छा होती.